आज आपण डिक्शनरी स्किल म्हणजे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य हे आपण बघणार आहोत. बघा, इंग्रजीचे जेवढे शब्द आहेत, दुनियाभराचे शब्द आहेत आणि त्या शब्दाची एक डिक्शनरी असते, त्याला शब्दकोश आपण म्हणतो. डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, ज्याच्यामध्ये इंग्रजीचे म्हणजे लाखो करोडो शब्द असतात. तर त्या शब्दांमधून आपल्याला हवा असलेला शब्द आपण कसा शोधायचा, कसा बघायचा, ते आज आपण शिकणार आहोत. समजलं की नाही? बरोबर आहे. इंग्रजीची एक डिक्शनरी असते, त्याच्यामध्ये इंग्रजीचे आतापर्यंतचे संपूर्ण शब्द असतात, लाखो असतात, करोडो शब्द असतात. पण त्याच्यामधून आपल्याला हवा असलेला शब्द आपण कसा बघायचा, कसा शोधायचा, ते आज आपण पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये बघा, पहिला आहे हा शब्द कोणता आहे? ग्रेप्स. बरोबर आहे. तर याच्यामधून आपल्याला हे कसे आहे, हे शब्द असे आलटून पालटून दिलेले आहेत. आपल्याला इंग्रजी जे वर्णमाला असते ना, ABCD ते Z पर्यंत, इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द लावायचे आहे. समजलं ना? हे शब्द आपल्याला इथे मांडायचे आहे. ओके. तर इथे पहिलं अक्षर B आहे, इथे C आहे, इथे A आहे, इथे G आहे. सांगा, पहिला शब्द कोणता येईल? पहिला शब्द कोणता? कारण की पहिला A येते तर ऍपल. बरोबर आहे. APPL. ऍपल नंतर बनाना. बनाना. त्याच्यानंतर ग्रेप. बरोबर आहे. म्हणजे इंग्रजी जे वर्णमाला आहे ABCD ते Z पर्यंत, यानुसार म्हणजे क्रमाने आपल्याला शब्द मांडायचे आहे. समजलं ना? आता इथे बघा, बेल, ब्लॅक, बीन, वट, सगळ्या शब्दांची सुरुवात बीनच होत आहे. बरोबर आहे. आता पहिलं अक्षर तर झालं, मग आपण काय करायचं? दुसऱ्या अक्षरापासून सुरुवात करायची. दुसरे अक्षर तसंच असेल तर आपण तिसऱ्या अक्षरापासून सुरुवात करायची ABCD नुसार. तिसरे अक्षर सेम असेल तर मग चौथा जे अक्षर आहे ना, चौथ्या अक्षराची सुरुवात ABCD या पॅटर्न नुसार आपण करायची. ठीक आहे. बघा, बी सगळ्या ठिकाणी आहे. इथं दुसरा अक्षर बघा, इथे काय आहे? इथे काय आहे? इथे काय आहे? इथे काय आहे? तर याच्यामधून सांगा, पहिला शब्द कोणता येईल? म्हणजे कोणता शब्द सांगा ना? बॅग. BAG बॅग. मग त्याच्यानंतर EIU. तर सांगा, कोणता शब्द? बेल. बेल झालं. त्याच्यानंतर आता I आणि U. कोणता शब्द? BILL. बी नंतर बर्ड. आलं लक्षात? ते झालं इंग्रजी वर्णमालानुसार. ठीक आहे. तर त्याच्यानंतर फिश, डिश, नाईफ, कार्ड. तर याच्यामधून मला सांगा, तिसरा शब्द कोणता येईल? तिसरा शब्द येण्यासाठी आपल्याला सिरियल नुसार लिहावं लागेल. तर पहिला शब्द कोणता येईल? फिश, डिश, नाईफ आणि कार्ड. सांगा, कोणता शब्द येईल? कार्ड. पहिलं अक्षर पाहून घ्यायचं, FDN आणि C. पहिला शब्द कोणता येईल? कार्ड. कार्ड नंतर, कार्डच्या नंतर काय येईल? कार्डच्या नंतर बघा, डिश. व्हेरी गुड. कार्डच्या नंतर डिश, कारण की C नंतर D येते. डिश. त्याच्यानंतर फिश. फिश नंतर नाही. आता मला सांगा, तिसरा शब्द कोणता आहे याच्यामधून? तिसरा शब्द फिश. प्रश्न असे येतात की क्रमानुसार शब्दांची मांडणी करा, किंवा असंही येते याच्यामधून तिसरा शब्द कोणता, चौथा शब्द कोणता. म्हणजे क्रमाने जर मांडलं, शब्दांची इंग्रजी वर्णमालानुसार मांडणी केली, तर तिसरा शब्द कोणता, चौथा शब्द कोणता, असं प्रश्न विचारतात. तर आधी आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण क्रमानुसार मांडणी करावी लागेल. मांडणी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल तिसरा शब्द कोणता, चौथा शब्द कोणता. बरोबर आहे की नाही? तर सर्वात आधी शब्दांची मांडणी येणं हे महत्वाचं आहे, म्हणून आपण ते पाहत आहोत. लक्ष द्या. बरोबर. ठीक आहे. बघा,
पहिला शब्द स्टँड आहे, स्पीक आहे, सी आहे आणि सन आहे. सर्व शब्दांची सुरुवात यस न होत आहे. तर याच्यामधून चौथा शब्द कोणता ते आपल्याला बघायचा आहे. पहिले अक्षर यस 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 येत आहे, त्यांना सोडून द्या. दुसरा अक्षर बघा, पी येत आहे, पी येत आहे, ई येत आहे आणि यू येत आहे. पहिला शब्द कोणता येईल? म्हणजे शब्द सांगा कोणता? सी. यस डबल ई सी. हा कटला. आता आहे स्टँड, स्पीक आणि सन. स्पीक कारण की पी पहिले येते. यस पी ई ए के. त्याच्यानंतर काय येईल? स्टँड. टी नंतर येते, पीच्या नंतर टी येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर सन. टी नंतर यू येते है ना, सन. म्हणजे चौथा शब्द कोणता आला? चौथा शब्द कोणता आला? सन. या प्रकारे इंग्रजी शब्दांची मांडणी करावी लागते. तर तुम्हाला या पद्धतीने मांडणी करता येईल का? आणि समजा एखादा शब्द डिक्शनरी मध्ये शोधायचा, मी तुम्हाला हा शब्द दिला बनाना, हा शब्द तुम्हाला डिक्शनरी मध्ये शोधायचा आहे, तर तुम्ही शोधू शकाल काय? त्याच्यामध्ये काय असते, ए चे जेवढे शब्द असतात, ए पासून सुरू होणारे, पहिले ए पासूनचे शब्द दिले असतात डिक्शनरी, मग बी पासूनचे शब्द, मग सी पासूनचे शब्द, मग डी पासूनचे, अशा प्रकारे झेड पर्यंत शब्द दिलेले असतात. आणि आपल्याला बनाना, तर आपल्याला बी वाले शब्द पाहावे लागेल, बी ची सिरीज पाहावी लागेल, आणि बी पासून बी बघितली, मग बी ए वाले शब्द आपल्याला बघावे लागेल. बी ए वाले शब्द किती आहेत नाही. या पद्धतीनं आपल्याला डिक्शनरी मधून शब्द पाहायचे असतात. ठीक आहे, समजलं? ओके. तुम्हाला डिक्शनरी मधून शब्द पाहता येईल ना? ओके.